आपण आलो आहोत इन्फिनिटी मॉल मालाड मध्ये, जिथे आहे मुंबई मधला फर्स्ट एव्हर इव्हेंट ऑफ. नमस्कार, वेलकम टू माय न्यू एपिसोड ऑफ अनस्क्रिप्टेड लाईफ विथ मी. पावसाळ्यातल्या पहिल्या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. ऍक्च्युली पावसाळ्यातला पहिला व्लॉग हा फार्म हाऊसचा करायचा होता, बट थिंग्स वेंट रॉंग. जाऊ दे. सो मग फार्म हाऊस नाही तर इव्हेंट्स आहे. ऍक्च्युली आता मी आणि माझा मित्र जो भेटेलच तुम्हाला आता, तो आम्ही चाललो आहोत एका इव्हेंटला. खूप खास आहे, कारण की मला तर जास्त ती गोष्ट मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. म्हणजे मला तर ती गोष्ट एवढी नाही आवडते पण एवढी नाही. पण माझा मित्र आहे तो पागल आहे त्यामागे. चला भेटवतो त्या मित्राला. मीट मिस्टर जिग्नेश तळवळकर, ब्लॉगर आमचे इन्स्पिरेशन. त्यांना बघून आम्ही ब्लॉगिंग चालू केली. तर आम्ही दोघं जात आहोत आता मालाडला. चिंचपोकळीवरून ट्रेन पकडू, तिथून दादर, तिथून मालाड. पावसामुळे ट्रेनने जातोय, नाहीतर आम्ही ट्रेनने जाणाऱ्यातले नाही आहोत. आम्ही गाडीनेच जातो, पण पावसाने आमचे फाडून ठेवले. आम्ही ट्रेनने चाललोय. ट्रेन लेट असतील तर पावसाने. मला काय नाही, इव्हेंट तुझ्या आवडतीच आहे, माझा नाही. दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हटके जरा बचके, ये है बॉम्बे मेरी जान. 25 ची ट्रेन होती मला दादर वरून. हा लेट आला 30 झाले, 30. आणि आम्ही आता चिंचपोकळी स्टेशनला पोचायचं आहे काय 11 पोचणार. अर्धा तास. मॉल मध्ये मालाड स्टेशनवर. आणि तो मॉल मालाड वरून जवळ आहे की कुठून जवळ आहे त्याची माहित नाही. तर सध्या मी ते बघतोय. जस्ट दादरला उतरलो आणि आम्ही अजून डिसाईड केलं नाही की मालाडला जायचं की गोरेगावला जायचं. ना कुठे काढला ना. अच्छा, मालाड. झिरो सिविक सेन्स. एस्केलेटर वरून पण पळत जात होता. तुला बोलतोय. तेरा तो गेम बजाना. अकराला पोहोचायचं होतं तिकडे. 11:15 इथंच चालत. अजून आम्ही मालाडला पण पोहोचलो नाहीये. त्याच्यामुळे ऐकलं तू? चला फायनली 11:20 ला पोहोचलोय. गो. हे कुठून जायचंय? माहिती ना कुठे जायचंय? एवढ्या पावसाचा रिक्षा बघतोय आणि भेटले फायनली ट्रेन. फायनली रिक्षा पकडले. आता इथून थेट मालाड मॉल मध्ये. जस्ट रीच इन्फिनिटी मॉल मालाड. थोड्याच वेळात तुम्हाला समजणार आहे की कोणता नक्की इव्हेंट आहे. आपला भाऊ एज्युकेटेड आहे, बिझनेसमॅन आहे, पण त्याला TF म्हणजे थर्ड फ्लोर लिहिलेलं असतं हे माहित नाहीये. आम्ही ज्यासाठी आलेलो आहोत त्यासाठी ही लाईन आहे खूप मोठी. एक दिवस तरी जाईल या लाईनीमध्ये. नाही मला वही बोल रहा हूँ. A few moments later. लाईन झालेली बंद आणि आम्ही दोघ जण लेट आलो. याच्यामुळे सगळं बंद झालेलं. ते बोलले आता घेणारच नाही, एंट्री बंद. थोडा वेळ थांबलो आणि नंतर एंट्री मिळाली. याची कृपा. आम्हाला बोलतोय माझ्यामुळे मिळाले नसते, पण मी गिव्ह अप नाही केलं त्यामुळे मिळतंय. आता हा चाललेला निघायला. मी नाही निघालेलो. हा निघालेला. माझ्या चॅनलला मी खोटं नाही बोलणार. 2 तास होऊन गेलेत, आम्ही अजून लाईन मध्ये आहोत. आणि मेन गेले असणार. एवढ्या जणांनी तर घेतले असतील. बघूया काय मिळतंय का. मिळणार. A few moments later. बोललेलो आपण जाईपर्यंत नवीन बॉक्स घेऊन येणार.
नवीन बॉक्स घेऊन आलेत. फायनली आफ्टर 2 to 3 hours आता आमची बारी होती हॉट व्हील्स बघायची. नाव लुक ॲट द कलेक्शन ऑफ हॉट व्हील्स. इथे लिटरली ईच अँड एव्हरी टाईप ऑफ हॉट व्हील्स आहेत. लाईक आय एम नॉट अ बिग हॉट व्हील्स फॅन, बट लुक ॲट द कलेक्शन. भेंडी कलेक्शन बघून असं वाटत होतं की मी सुद्धा हॉट व्हील्स घ्यावी. A few moments later. तळ्यात मळ्यात वाटतं काय ओके. आम्ही टोटल 4 हॉट व्हील्स घेतलेले आहेत. कोणकोणते आहेत रे? लोटस स्पोर्ट एलिट, शेव्हलेट सिल्व्हराडो, कॅडिलॅक सेलेस्टिक. अशी गाडी पण असते मला आज कळलं. नंतर मग ही Last. 2017 निऑन. त्याच्याकडे लिटरली मॅसिव्ह कलेक्शन हॉट व्हील्सचा. त्या घरी गेल्यावर दाखवेन तुम्हाला. मॅसिव्ह नाही बाबा. साधा आहे साधा लोकल मार्केट. त्याच्यासाठी साधं आहे. जे नॉन हॉट व्हील्स फॅन्स आहेत त्यासाठी खूप जास्त येते. त्याच्याशी कोल भरली आहे हॉट Hot व्हील्स. Wheels काय fan. काय फेरारीचे काय काय बोलत होता तो मला काय समजत नव्हतं. एवढे सगळं आहेत त्याकडे कलेक्शन. जे तुम्ही आता माझ्या मागे बघता ते हॉट व्हील्सचा कम्प्लीट कलेक्शन आहे. ते ओपन बॉक्स होते, म्हणजे खूप सारे बॉक्स आलेले. हा इव्हेंट होता आणि ते ओपन होऊन जे पाहिजे ते हॉट व्हील्स कमी दरात मिळत होते. आम्ही त्याच इव्हेंटसाठी आलेलो. 4 हॉट व्हील्स घेतल्यात. काय नाही, जरा लवकर आलोस त्याच्यामुळे लेट झाला. लवकर आलोस तर अजून चांगल्या गाड्या मिळाल्या असत्या. बाय बाय. तर हा असा इव्हेंट होता. ऍक्च्युली हा जेव्हा बोललेला मला की इव्हेंट आहे, तर मला वाटलेलं की काहीतरी असं असणार मोठं एकदम चांगलं, कारण की हॉट व्हील्स बद्दल मला एवढी इन्फॉर्मेशन नाही, ह्याला खूप माहिती आहे. सो ही न्यू. काय नाही, हे हा इव्हेंट पहिल्यांदा म्हणजे आमच्या समोर पहिल्यांदा ओपन करणार होते हॅमलीज वाले. हा इव्हेंट पहिल्यांदा होता. सो माझे एक्सपेक्टेशन वेगळेच होते. हाय असं बोलू शकत नाही, वेगळे होते. पण ठीक आहे, त्याला जे पाहिजे होते त्याला मिळाले. तो आता झालं पेट पूजा करायला, कारण की ते इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. माझं काम झालं, आता माझं काम आहे. भूक लागली. अजीब जानवर है, कितना भी खाए भूखा ही रहता है. भाई पार्टी दे रहा है. पार्टी आहे तुला जिगो. ज्याच्यासाठी आलेलो ते तर झालंय. आता थोडी पेटपूजा करतोय. जिगू गेलाय खायला आणायला, तो ते खाऊन मग निघू. ऍक्च्युली हा इव्हेंट फक्त 1 दिवसाचा होता, त्यामुळे प्रचंड गर्दी होती आणि आम्ही 15-20 मिनिटं लेटच आलेलो. त्या लेट आलो तरी 1:30-1:45 ला आम्हाला आतमध्ये एंट्री मिळाली. अजून लेट आलो सर त्याने ते जीवच घेतला असता. माझं नशीब काय बोलला नाही मला, नाही तर आज होती माझी. अशा प्रकारे आमचं भोजन आलेलं आहे. तर हा असा होता छोटासा ब्लॉग हॉट व्हील्सचा. आम्ही बर्गर एन्जॉय करतो. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा अनस्क्रिप्टेड लाईफ विथ मी या चॅनलला. भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये विथ न्यू डेस्टिनेशन, विथ न्यू स्टोरी. अंटिल देन, पीस आउट.